जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज. सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे. आज दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी ग्रामीण रुग्णालय सासवड येथे जनसेवा संकल्प फाउंडेशन यांच्या माध्यमातून आणि या कार्यक्रमाचे आयोजक जनसेवा संकल्प फाउंडेशन सदस्य श्री राहुल खेडेकर यांच्या मार्फत सामाजिक बांधिलकी जपत सासवड परिसरातील टीबीच्या रुग्णांना मोफत दैनंदिन जीवनांमध्ये खाण्यास वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉक्टर गजानन अकमार सर, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय सासवड, जनसेवा संकल्प फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सरोज मॅडम, डॉक्टर पाटील सर, डॉक्टर सूर्यवंशी मॅडम, श्री अकबर, श्री फिरोज, श्री इफाड, श्री विजय सोनवणे, श्री विजय कुमार शिंदे, श्री घोडेकर, श्री भोसले, श्री तांबोळी, शेख मॅडम, सुवर्ण जाधव मॅडम, श्री कदम, श्री राऊत, श्री पराग जाधव, श्री संदीप एरणकर, श्री दीपक गोंधळी, श्री गुंजे, श्री दिनेश इनामके आणि ग्रामीण रुग्णालय सासवडमधील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. अशा संस्थांनी पुढे येऊन सामाजिक कार्यात सक्रिय राहून अशी सामाजिक कामे करत राहायला हवे, असे वैद्यकीय अधीक्षक यांनी सर्व स्थानिक संस्थांना आवाहन केले. धन्यवाद. प्रतिनिधी निखिल आडागळे. औषधी नुसतं देऊन ते उपयोग होत नाही, तर पोषक आहार पण त्यांना तेवढाच महत्वाचा असतो. आपल्यातर्फे मोफत औषध आहे आणि त्यासोबत आपण एक जनसेवेची भावना म्हणून आपलं एक जनसेवा संकल्प फाउंडेशन आपल्याकडे ट्रस्ट आहे, तर त्याच्या मॅडम आहेत आणि राहुल खेडेकर आहेत सदस्य, आणि या सगळ्यांनी मिळून आपण एक मागे पण एक प्रोग्राम केला होता, ज्यामुळे मला वाटतं 5 का 6 लोकांना आपण की धान्य वाटप जे काही पोषक आहाराचं किट असतं शासनाने नेमून दिलं ते आपण दिलं होतं. त्याच माध्यमातून उरलेले जे काही आपले आहेत टीबीचे काही पेशंट आहेत, तर त्यांना आपण खास आज बोलवले की ज्यामुळे टीबी मुक्त भारत अभियानामध्ये आपल्याला उर्वरित जे काही राहिले पेशंट त्यांना औषधी सोबत आहार पण आपण देऊया, जेणेकरून ते टीबी मुक्त होतील. एक बर्डन असतं सोसायटीवर की ज्यामुळं त्या पेशंटला मग खर्च होतो. आता त्या औषधीचा खर्च शासन पुरवतं, पण त्यासोबत आहार पण तेवढाच महत्वाचा आहे. आणि पोषक आहार घेतला तरच त्याची जी काही आरोग्य चांगलं राहील आणि मग समाजाला, त्या कुटुंबाला यापासून जे काही वेदना झालेल्या असतात काही कारणामुळे, त्यापासून कुठेतरी मुक्ती मिळेल. त्या भावनेतून जनसेवा संकल्प फाउंडेशनने एक पाऊल उचललं, त्यांचं आपण अभिनंदन करूया, जेणेकरून त्यांनी इतक्या रुग्णांसाठी ही व्यवस्था केलेली आहे. आणि आपण या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय सासवड तर्फे, पेशंट तर्फे आणि सर्वसामान्यांचे आपण आभार मानूया आणि आपण त्या रुग्णांना वैयक्तिक आपण प्रत्येकाच्या हस्ते आपण ती किट देऊया, जेणेकरून ते टीबी मुक्त होतील. आणि त्यांना एक विनंती राहील की त्यांनी आपल्या घरच्यांना पण या बाबतीत अवगत करावं. हे टीबी असा आजार आहे की 100% जर तुम्ही औषधी पूर्ण केले न चुकता तर पूर्णपणे बरा होतो, पण काही कारणामुळे आपण जर त्या औषधी मध्येच थांबवली तर मग त्याला उपचार करणं अवघड होऊन जातो आणि मग तुम्ही दुसऱ्यांना पण तो आजार पसरवता. तुमची वाट की मग दुसरे काही नसतात, फुफ्फुसाचा पण असतो आणि इतर अवयवांचा पण क्षयरोग असतो. असं नाही की फक्त फुफ्फुसाचा क्षयरोग होतो, फुफ्फुसाचा क्षयरोग तुमची वाटे पसरतो. ती जर औषधी वेळेवर नाही घेतली आणि पूर्ण जर नाही कोर्स केला तर मग त्याचा धोका जास्त संभवतो आणि तो सगळीकडे पसरतो, बाकी अवयवांना पण होऊ शकतो आणि मग गंभीर आजारी होत होतो. ते होण्याच्या आधीच आपण जर ट्रीटमेंट पूर्ण केली आणि त्यासोबत आहार जर व्यवस्थित घेतला तर 100% टीबी आपल्याला मुक्त करता येईल. की शासनाचं घोषवाक्य की टीबी मुक्त भारत अभियान, त्याला आपण 100% सगळ्यांनी प्रतिसाद द्यावा. आणि इथं काही जे स्क्रीनिंग होतात, आम्ही पण ज्याला डायबिटीज आहे नाही का, ज्याला काही 60 वर्षाचं ज्याचं वय आहे की त्याच्या घरात टीबीचे पेशंट आहेत आणि काही कारणामुळे संपर्क आलेला आहे, अशातला भाग नाही की सगळ्यांनाच होईल, पण ज्याची रोगप्रतिकारक शक्ती काही कारणामुळे कमी झाली असते त्यांना जास्तीत जास्त शक्यता असते की टीबी होण्याचा आजार. अशा सगळ्यांनी आपल्याकडे मोफत एक्सरे तपासणी आहे, मोफत तुमची तपासणी आहे, सगळ्यांनी करून घ्यावी, जेणेकरून कोणी पण या आजारापासून आपल्याला जे काही स्क्रीनिंग आहे ते आपल्याला 100% पूर्ण करता येईल आणि वेळेवर औषध उपचार आपल्याला करता येईल. या मागची भावना हीच आहे की पेशंटला औषध उपचार कसे मिळतात तसे आपल्याला योग्य आहार पण देता यावा. त्या माध्यमातून त्यांना तो आपल्याला जे काही किट आहे, फूड किट, ते आपण देऊया आणि त्यांचं परत एकदा अभिनंदन करूया. तरी मी प्रत्येक पेशंटला विनंती करतो एकेकाने येऊन आपल्या यांच्या सगळ्यांच्या हस्ते, मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांना ती किट देऊया. धन्यवाद.